नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे संत्रीचं जाम। त्यासाठी हे अर्धा किलो संत्री मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। अशा साल काढून हे धागे काढून त्यामधले बी काढून ही संत्री पहिल्यांदा आपण स्वच्छ करून घेऊया। ही संत्री बघा आपण सोलून बी काढून स्वच्छ करून घेतलेले आहेत। त्याचा आपण आता रस काढून घेऊया। असा हा संत्रीचा रस आपण काढून घेतलेला आहे आणि त्यामधला हा चौथा असा गाळण निघालेला आहे। आपण आता ही अर्धा किलो संत्री घेतले। अर्धा किलो संत्रीसाठी ही अर्धा किलो साखर वापरणार आहे। हे आता ह्यामध्ये टाकून घेऊया, हलवून घ्या आणि हे आता गॅसवर लगेच आपण शिजवत ठेवूया। संत्रीचा रस आपण गॅसवर शिजत ठेवलेला आहे आणि ही पाव संत्रीची साल आहे, त्यातला आतला हा पांढरा भाग आहे तो खरवडून काढून घ्यायचा आहे। बघा असं काढा म्हणजे हे स्वच्छ होते। असा हा सालीचा तुकडा आपण स्वच्छ करून घेतलेला आहे। त्याच्यात बारीक बारीक तुकडे करून घेऊया। असे आपण आता हे सालीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। बघा रसाला चांगली उकळी आलेली आहे, त्यात आता हे सालीचे तुकडे आपण टाकून घेऊया। आता एकसारखं हलवून आपण आटवून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये टाकूया ह्या 5 लवंगा। लवंगीचा फ्लेवर आपल्या ह्या जामला छान लागतो। आता हे आटेपर्यंत मी एकसारखं शिजवून घेते। आता हे जाम आपलं बऱ्यापैकी तयार होत आलेलं आहे। त्यात आता टाकूया थोडासा केशरी कलर, आणि ह्या गोडाची चव वाढण्यासाठी एक चिमटभर आपण त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। जाम आपलं झालंय हे ओळखण्यासाठी आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया थेंबर। आणि हे थोडं थंड झाल्यानंतर बघा आता हे डिशमध्ये घेतलेलं जाम आपलं थोडंसं नकळत खाली ओघळते, म्हणजे हे जवळजवळ झालेलं आहे। कारण हे पूर्ण थंड झाल्यानंतर अजून घट्ट येणार आहे। आता गॅस मी बंद करून घेते आणि थंड झाल्यानंतर आपण बरणीत भरून हे सर्व करूया। बघा जाम हे आपलं पूर्ण थंड झालेलं आहे। बघूया आता कसं झालंय। वाव किती मस्त छान झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण लिंबू पिळून घ्यायचा आहे। मी हा अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो आता आपण ह्यामध्ये पिळून घेऊया। साधारण 2 ते 3 चमचे रस यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हे आता एकसारखं चांगलं मिसळून घेऊया। आता लिंबू रस आपण चांगला मिक्स करून घेतलेला आहे। ह्या जामची आपण एकदा चव बघूया। 2 चमचे लिंबू रस हा पुरेसा होतो, पण जास्ती झाला तर काढता येत नाही, कमी पडला तर नंतर आपल्याला घालता येतो, म्हणून हा 2 चमचेच पहिल्यांदा लिंबू रस ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता ह्या जामची आपण चव बघूया। बरोबर झालेला आहे अगदी। आता अजून काय लिंबू ह्यामध्ये घालायची गरज नाही आहे। हे आता आपण बरणीत भरूया। बघा मैत्रिणींनो, कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता असं हे पौष्टिक संत्र्याचं जाम आपलं तयार झालेलं आहे। मुलांना बाहेरचं खायला देण्यापेक्षा घरीच बनवलेले हे पौष्टिक जाम नक्कीच आवडेल। बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा।
अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटणारच आहे. घरचं खा, निरोगी राहा. धन्यवाद.